रजत निशाला त्या बंगल्यात न्यायला तयार झाला. आपण येत्या 2 दिवसात निघूयात असे बोलून रजत आणि बाकी सगळे निघाले. बाहेर आल्यावर अचानक स्नेहा म्हणाली, अरे यार, मी माझी पर्स निशाच्या घरातच विसरली. तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. निशाच्या घराचा दरवाजा उघडाच होता. तिने हाक मारली, निशा. निशा हॉलमध्येच होती. अरे स्नेहा, काय झाले? काय विसरलीस का? निशा म्हणाली. हो, माझी पर्स विसरले होते. ही बघ, मिळाली. चल बाय. असे बोलून स्नेहाने सोफ्यावरची पर्स उचलली व ती बाहेर निघणार इतक्यात ती थांबली आणि निशाला म्हणाली, निशा, मला तुला काही सांगायचे रीमाबद्दल. खरं तर मगाशीच सांगणार होते, पण सगळ्यांनी माझी मस्करी केली असती, कारण तू जे काही सांगितलंस ते अजून पण कोणाला पटलं नाहीये. कारण सगळेच या गोष्टीवर विश्वास ठेवतात असे नाही. ती पुढे म्हणाली, पिकनिकच्या दिवशी लोणावळ्याच्या त्या घरात गेल्यापासूनच रीमा खूप अस्वस्थ होती. रात्री आमची सगळ्यांची मस्ती चालली होती, पण रीमाचं लक्षच नव्हते. तिने सगळ्यांना बरं वाटत नाहीये, डोकं दुखतंय असं सांगितले. मग मीच तिला वरच्या रूममध्ये घेऊन गेले. रीमा कशाला तरी घाबरत होती. तिने मला तिला झोप लागेपर्यंत तिथेच बसायला सांगितले, म्हणून मी तिथेच बसून होते. तेवढ्यात अनिलने मला हाक मारली आणि रीमाचा डोळाही लागलेला, म्हणून मी खाली गेले. पण मोबाईल तिथेच राहिला, म्हणून परत आले. मी फोन घेतला आणि बघते तर रीमा खोलीमध्ये नव्हती. मला वाटले बाथरूमला गेली असेल, पण ती तिथेही नव्हती, कारण बाथरूमचा दरवाजा तर उघडा होता. मला क्षणभर वाटले माझ्या पाठीमागे कोणीतरी उभे आहे. मी वळून बघितले तर कोणच नव्हते. इतक्यात कसला तरी आवाज आला, म्हणून मी खोलीच्या दरवाजाकडे गेले तर रीमा मला आडगळीच्या खोलीत जाताना दिसली. मी तिला हाक पण मारली, पण तेवढ्यात तो दरवाजा बंद झाला. मी तो उघडला आणि आत गेले तर आत रीमा नव्हती. इतक्यात माझं लक्ष त्या खोलीच्या दरवाजाकडे गेले तर रीमा तिथे उभी होती. खरं तर ती रीमा नव्हतीच. ती रीमाच्या चेहऱ्यात दुसरीच कोणीतरी होती. तिचे केस मोकळे होते, डोळ्यांची बुबुळे एकदम सफेद, आणि ती विचित्रपणे हसत होती. नशीब तेवढ्यात रजत तिथे आला. त्याने मला जोरात हाक मारली खाली येण्यासाठी, आणि मग मी बघते तर समोर कोणच नव्हते. मी रीमाच्या खोलीत होते आणि ती तर पलंगावर शांत झोपली होती. मग मी जे काही पाहिले ते काय होते मला काही समजले नाही, पण मनातून मी खूपच घाबरले होते. नंतर मी पूर्ण रात्र खालीच होते आणि मला आलेला अनुभव मी कोणालाच नाही सांगितला, कारण कोणीच विश्वास ठेवला नसता. इतके बोलून ती निघून गेली. निशा विचार करत होती, या सगळ्यांचे मूळ त्या घरातच आहे आणि हे सगळे फक्त रीमालाच जाणवले होते, म्हणूनच कदाचित तिला झपाटले असेल. मला तिथे जावेच लागेल, पण जाण्याआधी मला गुरुजींना भेटावं लागेल. यावर तेच योग्य उपाय सांगू शकतात. निशाने गुरुजींच्या मठात फोन केला आणि त्यांच्याशी भेटायची वेळ ठरवली. शहराच्या एका बाजूला शांत ठिकाणी गुरुजींचा मठ होता. गुरुजी आणि त्यांचे काही अनुयायी तिथे राहत. गुरुजी नेहमी पांढरे वस्त्र परिधान करत असत. त्याचे रूप अत्यंत तेजस्वी होते. ते दिवसभर ध्यानधारणेत मग्न असत. त्यांनी ध्यानधारणेतून प्रचंड सामर्थ्य प्राप्त केले होते. ते रोज मोजक्याच लोकांना भेटत असत. जर एखाद्याची बाब जास्त गंभीर असेल तरच ते स्वतः जातीने लक्ष घालत, नाहीतर ते त्यांच्या सल्ल्याने किंवा उपदेशाने त्यांच्याकडे येत असलेल्या लोकांच्या समस्यांचे निवारण करत, आणि या सगळ्याचे ते पैसेही घेत नसत. निशा काहीही मोठा निर्णय घेताना गुरुजींचा सल्ला जरूर घेत असे, आणि आज तिला गुरुजींशी भेटणे फारच महत्त्वाचे होते, कारण आजची बाब फारच गंभीर होती. निशा तिला दिलेल्या वेळेवर मठात पोहोचली. तिथले वातावरण इतके सकारात्मक होते की क्षणभर ती सगळे काही विसरली. इतक्यात गुरुजी आले. त्यांनी तिला येण्याचे कारण विचारले. निशाने आतापर्यंत घडलेले सर्व काही त्यांना सांगितले आणि आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे असेही ती म्हणाली. गुरुजींनी सर्वात प्रथम रीमाची भेट घ्यायचे ठरवले आणि नंतरच त्या बंगल्याची शहानिशा करण्याचे ठरवले. त्यांना निशाच्या एकंदरीत बोलण्यावरून येणाऱ्या संकटाची थोडीफार कल्पना आली होती. त्याप्रमाणे त्यांनी तयारी केली. निशा आणि गुरुजी दोघेही रीमाच्या घराजवळ पोहोचले. रजतलाही रीमाने तिथेच बोलावून घेतले. रीमामध्ये जे काही होते त्याला गुरुजी इथे आलेले नको होते, म्हणून तिने घरात तांडव सुरू केला. सगळ्या वस्तू इकडे तिकडे आपटत होत्या.
रीमाचा आई वडील घाबरून खोलीबाहेर उभे होते. आत जायची कोणालाच हिंमत नव्हती. इतक्यात गुरुजी तिथे पोहोचले. त्यांनी प्रथम सर्व घरामध्ये नजर फिरवली. मग ते रीमाच्या खोलीत गेले. रीमा जोरजोरात घोगऱ्या आवाजात ओरडत होती. तू कशाला आला आहेस इथे? निघून जा, निघून जा. मी हिला सोडणार नाही. घेऊन जाणार, घेऊन जाणार. आणि जोरजोरात हसायला लागली. गुरुजींनी सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी रीमाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या कपाळाच्या मध्यभागी अंगठा ठेवून काहीतरी मंत्र पुटपुटला. घरातील वातावरण एकदम बदलले. सगळे घर हलू लागले. रीमा सुद्धा तडफडू लागली होती. रागाने तिचे डोळे लालबुंद झाले होते. पण गुरुजींनी न डगमगता मंत्र बोलणे चालूच ठेवले. थोड्याच वेळात सर्व काही शांत झाले. रीमाही शांत झोपली. त्यांनी तिच्या डोक्याला अंगारा लावला. मग गुरुजींनी रीमाच्या आई वडिलांना आत बोलवले आणि त्यांना म्हणाले, काही काळजी करू नका, आता मी आलोय. बरं झालं निशाने योग्य वेळी मला इथे आणले, नाहीतर अनर्थ झाला असता. असो, आता सध्या तरी घाबरण्याचे काही कारण नाही. सर्व ठीक आहे. हा अंगारा तिच्या पलंगाखाली ठेवा. मी याचा कायमचा सोक्षमोक्ष लावायला लवकरच परत येईन. असे बोलून गुरुजी, निशा आणि रजत लोणावळ्याला निघाले. रजतच्या काकांच्या बंगल्यावर. त्या तिघांना पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. बंगल्यात जायच्या आधी गुरुजी पूर्ण बंगल्याच्या आवारात फिरले. त्यांना कोणीतरी बंगल्याच्या आतून बघत आहे असा भास झाला. पण खरोखरच बंगल्याच्या खिडकीत कोणीतरी होते. गुरुजी जे समजायचे ते समजून गेले, कारण त्यांना या सगळ्याची थोडीफार पूर्वकल्पना होती. त्यांनी सगळ्यांनी एक एक खोली तपासायला सुरुवात केली, पण कोणालाच काही जाणवले नाही. इतक्यात निशाला स्नेहाने सांगितलेला अनुभव आठवला. तिने तो गुरुजींना सांगितला. सगळे आडगळीच्या खोलीकडे वळाले. त्या खोलीत थोडेफार सामान होते, पण पूर्ण खोली धुळीने माखली होती. सगळ्यांनी तिथे शोधाशोध करायला सुरुवात केली. इतक्यात निशाला एक जुना फोटो मिळाला. तो एका जोडप्याचा फोटो होता. निशाने रजतला विचारले, हे तुझे काका काकी ना? रजतने फोटो बघता क्षणी नाही म्हटले. मग हे कोण असतील? निशाने विचारले. मला काकांना विचारावे लागेल, रजत उत्तरला. इतक्यात बाहेर कसला तरी जोरदार आवाज झाला. सगळे दरवाजाकडे निघाले, पण निशा कशाला तरी अडकून खाली पडली आणि दरवाजा बंद झाला. रजत आणि गुरुजी दोघेही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते, पण इथे खोलीमध्ये निशा खूपच घाबरून गेली होती. तिने दरवाजा उघडण्याचा खूपच प्रयत्न केला, पण काही केला तो उघडतच नव्हता. इतक्यात तिला कोणीतरी मागे उभे असल्याचा भास झाला. तिने मागे वळून पाहिले तर ती जोरात किंचाळली, कारण तिच्यासमोर रीमा उभी होती. पण ती रीमा नव्हतीच. जसे स्नेहाने वर्णन केले अगदी तशीच. ती तिच्याजवळ येणार इतक्यात दरवाजा उघडला. गुरुजीने अगदी खेचतच निशाला बाहेर काढले आणि तो दरवाजा बंद केला. तसेच त्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी मंत्राने सिद्ध केलेला धागा बांधला. निशा थरथरत कापत होती. आता तिथे थांबणे शक्य नव्हते. गुरुजींनी निशाच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत केले आणि ते म्हणाले, आपल्याला इथे परत यावे लागेल, पण आता रीमाला घेऊनच. ही बाब सोपी नाही. नक्कीच काहीतरी अकल्पित असे इथे घडले. मला योग्य तयारी करूनच इथे यावे लागेल. तोपर्यंत तुम्ही या फोटोमधल्या व्यक्ती कोण आहेत हे शोधा आणि मला उद्या मठात येऊन भेटा. नक्कीच या व्यक्तींचा काहीतरी संबंध या घटनेशी जरूर आहे. सध्या तरी रीमाला काही धोका नाही. चला मग भेटू उद्या. असे बोलून रजतने गुरुजींना मठात आणि निशाला तिच्या घरी सोडले. उर्वरित कथा पुढच्या भागात पाहू. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.